ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. अध्याय 9. शंकर म्हणाले, हे रामा, मी आता देहाचे स्वरूप सांगतो, ते स्वस्थ चित्ताने श्रवण कर. हे विश्व माझ्यापासून उत्पन्न होते, मी त्याला धारण करतो व ब्रह्मनिवृत्ती होताच शुक्तिकेच्या ठाई रौप्य लय पावते. तसे याचे अधिष्ठान जो मी, त्या माझ्या ठिकाणी लय पावते. मी तर मायेच्या मलाने रहित परिपूर्ण सच्चिदानंद स्वरूप, संगरहित, निरहंकार, शुद्ध, सनातन, ब्रह्मरूप असा असून अनादि मायेच्या योगाने जन्माला कारण होतो. ती महामाया अवर्णनीय 3 गुणांनी युक्त जगतरूपी कार्य करणारे आहे. सत्व रजतम हे 3 गुण तिचेच आहेत. सत्वगुण शुक्लवर्ण असून प्राण्याला सुख आणि ज्ञान हे प्राप्त होण्याला कारण आहे. रजोगुण रक्तवर्ण चंचल व दुःख देणार आहे. तमोगुण कृष्णवर्ण जड आणि सुखदुःखाविषयी उदासीन असा आहे. म्हणून माझ्या संयोगाने ती त्रिगुणात्मक माझी शक्ती माया जसे शुक्तीवर रौप्य किंवा रज्जूवर सर्प, त्याप्रमाणे माझ्याच स्वरूपावर विश्वरूपता पावते. मग मायेच्या संयोगाने माझ्यापासून आकाश इत्यादी महाभूते उत्पन्न झाली. त्याने हे सर्व विश्व उत्पन्न केले व हा 5 भौतिक ध्येय सुद्धा त्यापासूनच उत्पन्न झाला. माता पितरांनी भक्षिलेल्या अन्नापासून षटकोशात्मक हे शरीर उत्पन्न होते. त्यामध्ये स्नायू, अस्थि आणि मज्जा हे 3 कोश पितृवीर्यापासून उत्पन्न होतात. त्वचा, मांस आणि रक्त हे 3 कोश मातृवीर्यापासून होतात. या षटकोशात्मक देहामध्ये मात्रज, पित्रज, रसज, आत्मज, सत्वज आणि स्वात्मज असे 6 प्रकारचे भाव आहेत. रक्त, मेद, मज्जा, प्लीहा, यकृत, गुद, हृदय, नाभी इत्यादी मृदू पदार्थ हे मात्रच आहेत. श्मश्रू, लोम, केश, स्नायू, शिरा, धमनी, नखे, दंत, शुक्र इत्यादी स्थिर पदार्थ हे पित्रज आहेत. पुष्टता, वर्ण, वृद्धी, तृप्ती, बल, अवयवांची दृढता, अधीनत्व, उत्साह इत्यादी हे रसज आहेत. इच्छा, द्वेष, सुखदुःख, धर्म अधर्म, भावना, प्रयत्न, ज्ञान, आयुष्य, इंद्रिये इत्यादी हे आत्मज आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिये आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे अनुक्रमाने त्यांचे 5 विषय. वाचा, हस्त, पाद, गुद आणि उपस्थ ही 5 कर्मेंद्रिये आणि बोलणे, घेणे, चालणे, मलविसर्जन करणे आणि रती ही अनुक्रमाने त्याची कर्मे. मन हे उभय रूप आहे. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असे अंतःकरणाचे 4 भेद आहेत. त्यामध्ये सुख आणि दुःख हे मनाचे विषय, स्मृती, भीती, विकल्प इत्यादी ही मनाची कर्मे आहेत. मन निश्चयात्मक झाले म्हणजे त्यालाच बुद्धी असे म्हणतात. अहम आणि मम असा जो अभिमान, तो अहंकार. ज्या मनोरथीने पूर्वीच्या गोष्टीचे स्मरण होते ते चित्त. सत्व म्हणजे अंतःकरण, त्याचे गुणांच्या योगाने 3 भेद होतात. सत्व, रजतम हे 3 गुण. सत्वगुणापासून आस्तिक्य बुद्धी, स्वच्छता, स्वधर्माभिरुची इत्यादी सात्विक धर्म प्राप्त होतात. रजोगुणापासून काम, क्रोध, मद इत्यादी राजस धर्म प्राप्त होतात. तर तमोगुणापासून निद्रा, आलस्य, बेसावधपणा, ठकवणे इत्यादी तामस गुण प्राप्त होतात. इंद्रियांची प्रसन्नता, आरोग्य, निरलसता इत्यादी हे सत्वगुणापासून उत्पन्न झालेले धर्म होत. देह हा मातापित्यांच्या इंद्रियांच्या विषयापासूनच उत्पन्न झालेला आहे, म्हणून त्यांचेच गुण घेतो. ते सांगतो ते ऐक. शब्द, श्रोत्रेंद्रिय, वक्तृत्व, कुशलता, लघुत्व, धैर्य आणि बल हे 7 गुण आकाशापासून स्थूल देहाला प्राप्त होतात. स्पर्श गुण, त्वगेंद्रिय, उत्क्षेपण म्हणजे वर फेकणे, अवक्षेपण म्हणजे खाली टाकणे, आकुंचन, गमन आणि प्रसारण ही 5 कर्मे. कर्कशत्व, प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे 5 प्राण. नाग, कूर्म, क्रकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आणि लाघव हे धर्म वायूपासून प्राप्त होतात. या 10 प्राणात प्राण हा मुख्य आहे. तो नाभी आणि कंठ या स्थानी राहतो. तो नासिका, नाभी, हृदयकमल या स्थानी फिरतो. शब्दोच्चारण, श्वास आणि उच्छ्वास यांना हाच कारण आहे. गुद, लिंग, कटी, जंघा, उदर, नाभी, कंठ, मांडीच्या संधी, मांडी आणि जानू या स्थानी अपान वायू राहतो. मूत्र, पुरुष वगैरेचा उत्सर्ग ही त्याची कर्मे आहेत. नेत्र, श्रोत्र, पायाचे घोटे, जीभ आणि
नाक या स्थानी व्यानवायू राहतो. प्राणायामात कुंभक, रेचक आणि पूरक ही त्याची कर्मे आहेत. समान वायू हा सर्व शरीर व्यापून जठराग्नी बरोबर 72,000 नाड्यांच्या रंध्रात संचार करीत खाल्लेल्या व प्यालेल्या सर्व रसांना त्या त्या अवयवाच्या ठिकाणी पोहोचवून देहपुष्टी करतो. उदान वायू हा हात, पाय आणि अवयवसंधी या स्थानी राहतो. देहाला वर उठवणे, चालवणे इत्यादी त्याची कर्मे आहेत. त्वचा, मांस, रक्त आणि अस्थि तसेच स्नायू या 5 धातूंच्या आश्रयाने नागादी 5 उपप्राण राहतात. त्यामध्ये ढेकर येणे, उचकी, वांती होणे इत्यादी नागाची कर्मे, निमेष, उन्मेष, कटाक्ष इत्यादी कुर्माची कर्मे, क्षुधा, पिपासा, शिंक इत्यादी कृकलाची कर्मे, आलस्य, निद्रा, जांभई इत्यादी देवदत्ताची कर्मे आणि शोक, हास्य इत्यादी धनंजयाची कर्मे आहेत. डोळे शुक्लरूप पचन, अभिमान, स्फूर्ती, क्रोध, तीक्ष्णत्व, कृशत्व, ओज, संताप, शूरत्व आणि धारणाशक्ती हे गुण तेजापासून प्राप्त होतात. रसनेंद्रिय रस, शैत्य, चिकटपणा, द्रवत्व, घाम, अवयवांची कोमलता हे धर्म जलापासून प्राप्त होतात. घ्राणेंद्रिय गंध, स्थिरता, धैर्य, गुरुत्व हे धर्म भूमीपासून प्राप्त होतात. त्वचा, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या 7 धातूंनी शरीर धारण केले आहे. पुरुषाने भक्षिलेल्या अन्नाचे जठराग्नीवर 3 विभाग होतात. त्यात मल हा मोठा भाग, मांस हा मध्यम भाग, मन हा अगदी लहान भाग, म्हणून मन हे अन्नमय आहे. उदकाचा मुख्य भाग मूत्र, रक्त हा मध्यम आणि प्राण हा कनिष्ठ, म्हणून प्राण हा उदकमय आहे. तेजाचा मोठा भाग अस्थि, मध्यम भाग मज्जा आणि वाणी हा लहान सूक्ष्म भाग, म्हणून वाणी ही तेजोमय आहे. म्हणजेच तेज, उदक आणि अन्न याच रूपाने सर्व जगत आहे. रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि आणि अस्थीपासून मज्जा उत्पन्न होतात. मांसापासून नाडी उत्पन्न होतात व मज्जेपासून शुक्र उत्पन्न होते. वात, पित्त आणि कफ हेही धातू या शरीरामध्ये आहेत. शरीरामध्ये 10 अंजली उदक, 9 अंजली रस, 8 अंजली रक्त, 7 अंजली पुरुष, 6 अंजली कफ, 5 अंजली पित्त, 4 अंजली मूत्र, 3 अंजली वसा म्हणजे चरबी, 2 अंजली मेद, 1 अंजली मज्जा आणि अर्धा अंजली शुक्र यालाच बल असे म्हणतात. शरीरामध्ये अस्थींची संख्या 360 आहे. शंख, कपाल, रुचक, आस्तरण आणि नलक असे अस्थींचे 5 भेद ज्ञात्याने सांगितले आहेत. शरीरात 210 अस्थींचे सांधे आहेत. त्यांचे रवरव, प्रसर, स्कंदशेचन, उलुखल, समुद्र, मंडल, शंखावर्त आणि वामनकुंडल हे 8 भेद आहेत. 3.5 कोटी अंगावर केस आहेत आणि श्मश्रू व मस्तकावरील केश 3 लक्ष आहेत. हे दशरथात्मजा, याप्रमाणे तुला देहाचे स्वरूप वर्णन केले. याहून अधिक आसार असलेला पदार्थ त्रैलोक्यामध्ये दुसरा नाही. अशा या देहाच्या ठिकाणी अभिमान धरून आणि अहंकार रूप पापाच्या योगाने अत्यंत श्रेष्ठ आनंदाविषयी म्हणजे मोक्षाविषयी कोणी विचार करीत नाही. म्हणून मुमुक्षुने हे देहाचे स्वरूप अवश्य जाणावे. या ठिकाणी श्री शिवगीतेमधील देह स्वरूप निर्णय नावाचा 9वा अध्याय समाप्त झाला.